नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर क्लास 8 स्कॉलरशिप इंटेलिजंट टेस्टमध्ये आपण आजपासून बघूया चॅप्टर नंबर 2 क्लासिफिकेशन. याआधी आपण चॅप्टर नंबर 1 कंप्लीट केलेला आहे. एक्सरसाइज आपण बघितली आहे नवनीतच्या बुकमधून. जर आपण ते व्हिडिओ मिस केले असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर क्लासिफिकेशन या लेसनमध्ये 4 पार्ट्स बनवलेले आहेत. एक आहे वर्ड्सवर, दुसरा आहे फिगर्सवर, थर्ड आहे नंबर्सवर आणि फोर्थ आहे लेटर्सवर. तर आपण एक्सरसाइज 2.3 बघूया जी आहे नंबर्सवर. तर बघूया एक्सरसाइज 2.3 जी आहे नवनीतच्या बुकमधून. क्वेश्चन काय म्हटलेला आहे, इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स 3 टर्म्स फॉर्म अ ग्रुप अँड वन डज नॉट बिलॉंग टू द ग्रुप, फाइंड दॅट टर्म. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, इथे आपल्याला 4 नंबर्स दिल्या राहील. या 4 नंबर्समध्ये 3 नंबर्स असे राहील की ज्यामध्ये एक रिलेशन लागेल, ते एका ग्रुपच्या राहतील. पण एक नंबर अशी राहील की जे त्या ग्रुपची बिलॉंग करणार नाही. तर ती नंबर आपल्याला शोधायची आहे, म्हणजे आपल्याला ऑड नंबर शोधायची आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल जर बघितलं इथे तर 3164 आहे, 2446, 7294 आणि 5375. या नंबर्समध्ये जर आपण बघितलं तर या मोठमोठ्या नंबर्स आहे, या कोणाच्या क्यूबचं रिलेशन लागू शकते. पण इथे आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारे विचार करायचा आहे. होऊ शकते तुम्ही डिजिटची ॲडिशन करून पाहाल, किंवा हे होऊ शकते की तुम्ही असा विचार कराल की या 3 नंबर इवन आहे आणि चौथी नंबर ऑड आहे, तर हे ऑप्शन आहे, असाही विचार करू शकता. इथे वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला जेवढं नॉलेज आहे त्यानुसार तुम्ही विचार इथे कराल. तर परफेक्ट याचं एक्सप्लेनेशन काय असू शकते, किंवा परफेक्ट पद्धतीने आपण कशा पद्धतीने याच्यातील ऑड नंबर शोधू शकतो. तर हे आपल्याला याच्यावर जर तुम्ही भरपूर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे ऑटोमॅटिकली येऊन जाईल की आपण कोणत्या प्रकारचं क्ल्यू इथे वापरायला पाहिजे. जसं यामध्ये जर बघितलं तर इथे जर बघितलं तर लेफ्ट टू राईट पहिला डिजिट आणि तिसरा डिजिट बघा, म्हणजे 3 आणि 6. तर या 2 डिजिट्सला जर बघितलं तर पहिल्या डिजिटमध्ये 3 ॲड केले तर इथे तिसरा डिजिट मिळालेला आहे. सेम तसंच दुसऱ्या डिजिटमध्ये जर 3 ॲड केले तर आपल्याला चौथा डिजिट मिळालेला आहे. मग असं रिलेशन इकडे लागते का बघा. इथे 2 मध्ये जर 3 ॲड केले तर 5 व्हायला पाहिजे, पण इथे 4च आहे, इथे ते लागत नाही. इकडे 7 मध्ये 2 ॲड केले तर इथे 9 होतात. मग होऊ शकते की 2चं रिलेशन असेल. इथे 2 मध्ये 2 ॲड केले तर 4 होतात, 4 मध्ये 2 ॲड केले तर 6 होतात. इथे 7 मध्ये 2 ॲड केले तर 9 झाले, तिसरा डिजिट मिळाला. इथे दुसरा डिजिट 2 आहे, चौथा डिजिट 4 आहे. या दुसऱ्या डिजिटमध्ये 2 ॲड केले तर आपल्याला चौथा डिजिट मिळाला. इथे 5 मध्ये 2 ॲड केले तर 7 मिळाले, आणि 3 मध्ये 2 ॲड केले तर 5 मिळाले. मग इथे या 3 नंबरमध्ये सेम रिलेशन आहे. पहिल्या डिजिटमध्ये 2 ॲड केले तर तिसरा डिजिट मिळतो, दुसऱ्या डिजिटमध्ये 2 ॲड केलं तर चौथा डिजिट मिळतो. हे रिलेशन इथे सेम आहे, पण पहिल्या नंबरमध्ये ते रिलेशन लागत नाही आहे. त्याच्यामुळे हा जो पहिला नंबर आहे फर्स्ट ऑप्शन तो झाला ऑड. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, 327, 844, 532 आणि 627. या 4 ऑप्शनपैकी आता ऑड ऑप्शन आपल्याला इथे शोधायचा आहे. मग इथे आपण रिलेशन लावून बघूया. इथे अशी कोणती नंबर दिसत आहे की जे आपल्याला काहीतरी जेवढं आपलं नॉलेज आहे त्यानुसार सांगू शकतो. तर मला इथे 627 नंबर दिसत आहे. 627 अशी नंबर आहे की जी 25च्या स्क्वेअरमध्ये 2 ॲड केलं तर येते. 627 कशी मिळाले, 25चा स्क्वेअर करा आणि त्याच्यात 2 ॲड करा तर आपल्याला मिळाले 627. इकडे जर बघितलं तर 327 कसे मिळतात, जर आपण 18चा स्क्वेअर केला, ठीक आहे, 18चा स्क्वेअर हा येईल 18चा स्क्वेअर येईल 324, आणि 18च्या स्क्वेअरमध्ये जर आपण 3 ॲड केले तर आपल्याला मिळतात 327. मग 844 बघा, 844 कशी मिळाले, जर आपण 29चा स्क्वेअर केला, 29चा स्क्वेअर जो येईल तो येतो 841, आणि त्यामध्ये जर आपण 3 ॲड केले तर आपल्याला मिळते 844. असं इथे बघा 532 कशी मिळाली आपल्याला, जर आपण 23चा स्क्वेअर केला, 23चा स्क्वेअर केला तर आपल्याला मिळतो 23चा स्क्वेअर होतो 529, आणि त्यामध्ये जर 3 ॲड केले तर आपल्याला मिळतात 532.
आता हे तुम्हाला क्लिक कसं होईल की असे स्क्वेअर करून मग 3 ॲड करायचे. जर तुमचे स्क्वेअर्स लर्न असतील किमान 30 पर्यंतचे स्क्वेअर्स लर्न पाहिजे तर तुम्हाला हे सहज तुमच्या लक्षात येईल. आता इथे जर बघितलं तर या 3 नंबरचं रिलेशन सेम आहे, म्हणजे एका नंबरच्या स्क्वेअरमध्ये 3 ॲड केलेले आहे. पण 627 मध्ये फक्त 2 ॲड केलेले आहे. त्यामुळे 627 जो आहे तो झाला ऑड नंबर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. इथे आपल्याला प्रत्येक ऑप्शनमध्ये 2 अँगल्स दिलेले आहे आणि यामधून ऑड आपल्याला शोधायचं. जर अँगल्स दिले तर आपण ऑब्व्हियसली त्यांची ॲडिशन करून पाहू. तर 135 प्लस 45 जर केले तर या 2 अँगलची ॲडिशन येते 180 डिग्री. या दोनची किती 105 आणि 75ची जर ॲडिशन केली तर यांचीसुद्धा 180 डिग्री येते. त्यानंतर 155 25 जर केली तर यांचीसुद्धा ॲडिशन 180 डिग्री येते. पण इथे जर आपण या दोघांची ॲडिशन केली 65 आणि 125 तर यांची ॲडिशन 190 येते. ठीक आहे. त्याच्यामुळं इथे 3मध्ये रिलेशन लागला 180 डिग्रीचं, 4थमध्ये नाही लागला. मग हा या ग्रुपचा भाग नाही राहणार, म्हणजे ऑप्शन 4 झाला ऑड. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 4. इथे बघा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे फ्रॅक्शन दिलेले आहे. हे फ्रॅक्शन जर बघितले तर 21 आणि 441 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं काहीतरी रिलेशन आहे. न्यूमरेटरचा जर स्क्वेअर केला म्हणजे 21चा स्क्वेअर केला तर 441 येते. तर न्यूमरेटरचा स्क्वेअर डिनॉमिनेटरमध्ये आहे. इथे तसं आहे का? हो. 16चा स्क्वेअर केला तर 256 येते. 24चा स्क्वेअर केला तर 576 येते. इथे 30चा स्क्वेअर 900 डिनॉमिनेटरमध्ये 900 असायला पाहिजे, पण इथे 600 आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 4 इथे ऑड आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. 63 49 97 21. इथे बघितल्याबरोबरच लक्षात येते आपल्याला की 97 ही प्राईम नंबर आहे आणि बाकीचे ज्या नंबर्स आहेत त्या नंबर्स आहेत बाकीचे ज्या नंबर्स आहेत त्या प्राईम नाही आहेत, त्या कंपोजिट नंबर्स आहे. म्हणून ऑप्शन 3 हा ऑड राहील. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 6. 382 264 443 आणि 831. तर यामध्ये आपल्याला या नंबर्समध्ये आपल्याला रिलेशन इथे शोधायचं आहे. तर यामध्ये जर बघितलं तर इथे आपण डिजिट्सची ॲडिशन करूया, कारण बाकी कोणतं रिलेशन इथे दिसत नाही आहे. तर इथे जर डिजिट्सची ॲडिशन केली 8 + 2 10 + 3 13, तर इथे डिजिटची ॲडिशन आली 13. इथे जर केली तर 6 + 4 10 + 2 12, इथे डिजिटची ॲडिशन 12 आली. इथे 4 + 4 8 + 3 11 आली आणि इथे 8 + 1 9 9 + 3 12 आली. तर मी इथे डिजिट्सची ॲडिशन करून बघितली, पण डिजिटच्या ॲडिशननुसार इथे रिलेशन लागत नाही आहे. मग काय करतो, यांची मल्टिप्लिकेशन करून बघा. 3 × 6 6 8 48. या तीनही डिजिटची मल्टिप्लिकेशन इथे 48 आली. इथे जर करून बघितलं 2 6 12 12 4 48. इथे सुद्धा मल्टिप्लिकेशन 48 आली. 4 4 16 16 3 48. इथे सुद्धा 48 आली. इथे 8 3 24 24 1 24. इथे 24 आली. या 3 नंबरमध्ये डिजिटची मल्टिप्लिकेशन केली तर 48 आली आणि इथे 24 आली. म्हणून ऑप्शन 4 हा इथे ऑड आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. 16 92 72 98. या नंबरमध्ये जर बघितलं तर टेबलचं रिलेशन नाही वाटत आहे इथे मला, स्क्वेअरचं पण नाही आहे. इथे जर आपण डिजिट्सला ॲड केलं तर 1 + 6 इथे 7 होतो, 9 + 2 इथे 11 होते, 7 + 2 इथे 9 होते आणि 9 + 8 इथे 17 होते. तर डिजिट्सची जर आपण इथे ॲडिशन केली तर 3 नंबरमध्ये बघा इथे 7 इथे 11 आणि इथे 17 आहे. 7 11 17 या प्राईम नंबर आहे, म्हणजे डिजिट्सची ॲडिशन केल्यावर प्राईम नंबर येते. पण इथे 9 आलेला ही कंपोजिट आहे, म्हणून ऑप्शन 3 इथे ऑड आहे. त्यानंतर बघूया क्वेश्चन 8. 94/25. आता इथे बघितल्याबरोबरच एक लक्षात येईल तुमच्या की न्यूमरेटरमध्ये 94 आहे, तर 9 - 4 करा. 9 - 4 केले तर 5 येते आणि 5चा स्क्वेअर आलं तर डिनॉमिनेटरमध्ये 25 आलेला आहे. असं इकडे झालेलं आहे का? इथे बघा 6 - 2 4 होते आणि 4चा जर स्क्वेअर केला तर इथे 16 येते. इथे होते का 8 - 1 7 होते आणि 7चा स्क्वेअर केला तर 49 यायला पाहिजे, पण इथे 49 नाही आहे. इथे बघा 7 - 5 केले तर 2 येते आणि 2चा जर स्क्वेअर केला तर 4 येते. तर न्यूमरेटरमध्ये दिलेल्या नंबरची मध्ये डिजिटची सबट्रॅक्शन करा आणि त्याचा स्क्वेअर केला तर डिनॉमिनेटरचे नंबर इथे मिळालेले आहे. पण ऑप्शन 3 मध्ये तसं नाही झालेलं आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 3 हा इथे ऑड आहे.
नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. 907, 584, 286, 457. तर यामध्ये नंबर्समध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला इथे शोधायचं आहे. तर इथे बघितल्याबरोबर एक लक्षात आला, इथे बघा 8 + 2 10 + 6 16, 5 + 4 9 + 7 16, इथे पण 9 + 7 16. इथे दिलेल्या नंबरच्या डिजिटची जर ॲडिशन केली तर 9 + 7 इथे 16 झाले, इथे 16 होतात, इथेही 16 होतात, पण इथे 17 आलेले ॲडिशन, त्याच्यामुळे ऑप्शन 2 हा इथे ऑड आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10. तर इथे 14256264 इथे 4 डिजिट नंबर दिलेले आहे. आता या 4 डिजिट नंबरमध्ये इथे बघितल्यानंतर एक लक्षात येते, इथे 1 आणि 4ची ॲडिशन केली, बघा पहिल्या 2 डिजिटचे म्हणजे लेफ्टकडून 1 + 4 केले तर 5 होते, आणि 5चा जर तुम्ही स्क्वेअर केला, 5चा स्क्वेअर केला तर 25 येते, म्हणजे नंतरचे 2 डिजिट आले. इथे तसं होते का, 6 आणि 2ची ॲडिशन करा, 6 + 2 8 होते, आणि 8चा जर स्क्वेअर केला तर इथे 64 आलेला आहे. इथे 3 + 6 9 होते, आणि 9चा स्क्वेअर केला तर इथे 81 आलेला आहे. इथे तसं झालेलं का, 4 + 3 7 होते, आणि 7चा स्क्वेअर केला तर 49 येते, पण इथे 49 नाही आहे. पहिल्या 3 नंबरमध्ये जे रिलेशन लागलं ते इथे नाही आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 4 हा ऑड नंबर आहे.